आणि ही जी श्रवण व्याख्यानमाला आहे ती तुम्ही लोकांनी चालवलेली आहे. कारण श्रोता नसेल तर त्या वक्त्याला कोण विचारतो तो काय बोलला आणि काय नाही. म्हणून श्रोत्यांचा सहभाग हा त्यातला सर्वात महत्त्वाचा आहे. आणि मी म्हणून प्रथम दिलगिरी व्यक्त करतो की मला ह्या का व्याख्यानमालेला शरीर स्वास्थ्यामुळे काय फारसं यायला जमलं नाही. कारण तुम्ही दररोज येणारी मंडळी आहात आणि मी आजच आलो. आजचा माझा जो विषय आहे तो यांनी घडवलं महाड. आता यांनी घडवलं महाड आम्ही जेव्हा व्याख्यानाला उभे राहतो तेव्हा आम्हाला वाटतं की आमच्या वाक्याला टाळ्या मिळाव्यात म्हणून आम्ही अशी गोंडस वाक्य बोलतो. महाड ही क्रांतिभूमी आहे, महाड ही थोरांची भूमी आहे, महाड ही विचारवंतांची भूमी आहे, असं आम्ही बोलतो. लोकांना जरा बरं वाटतं ऐकायला. पण हे जे शब्द आहेत हे काय आभाळात नाही आलेले आहेत का? ही क्रांतिभूमी आहे, ही वीरांची भूमी आहे, ही शूरांची भूमी आहे. हो ठीक आहे, सगळं आहे, बरोबर आहे. पण हे घडवलं कोणी? ही शूरांची भूमी, ते शूर कोण होते? नाही आम्हाला माहिती नाही. मग ते वीर कोण होते? नाही आम्हाला माहिती नाही. मग बोलता कशाला? बोलायचं अगदी बादशासारखं, पण ते जाणून घ्यायचं नाही. आणि मग म्हणून मी या विषयाला हात घालायचं ठरवलं. ही थोरांची भूमी आहे, क्रांतिकारांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे, हे सगळं ठीक आहे. मग हे लोक कोण होते? या लोकांचं ह्याच्यात योगदान काय होतं? आणि हे खरोखरीच काळाच्या ओघात आम्हाला माहिती नाही. आणि मी एक सूत्र वाचलं, मला ते आवडलं. जो देतो तो देव, देतो तो देव, मागतो तो माणूस. दे मला, दे मला, दे मला, दे, सगळं हवं आहे तुला, काय नको देऊ, किती दिलं तरी तो त्याला हवा आहेच. आणि जो मागत पण नाही, कोणाला देत पण नाही, भरपूर आहे पण ते सगळं राखत बसतो तो राक्षस. तो कोणाला देणार नाही, स्वतः खाणार नाही, काही करणार नाही, पण ते राखत तो बसणार आणि म्हणून तो राक्षस. मग मी असा विचार केला, याचं सर्वात सोपं काय आहे? तर बाबा देव होणं सोपं आहे. अहो मागणं सुद्धा वाईट वाटतं. मी एका प्राध्यापिका बाईचा लेख वाचला, चिपळूणची आहे ती, आणि 2021ला महापूर आला तेव्हा ती बाई आणि नवरा दोघंही प्राध्यापक आहेत. ती म्हणते मला लाज वाटली बिसलेरी पाणी मागायला जायला, कारण कुठे मिळे पण नाही. पाण्याखेरीज आम्ही जगू शकत नव्हतो, अन्नाखेरीज जगू पण पाण्याखेरीज कसं जगू. म्हणून मी तिथे गेले आणि 4 बिसलेरीच्या बाटल्या मागितल्या, मला लाज वाटली म्हणे. खरोखरी मागणाऱ्याला लाज वाटते. तुम्हाला वाटतं हे मागतात आपल्याकडे भिकारी भिकारी, आता पर्याय नसतो त्यांना. म्हणून मग मी असं ठरवलं की आपण आता देव व्हायचं. मग देव व्हायचं म्हणजे द्यायचं. तुम्ही म्हणाल काय हो तुमची पेन्शन किती, तुम्ही देणार किती, तुमच्यावर राहणार किती? कारण आम्हाला पैसा सोडून काही दिसत नाही. आम्ही सगळे आंधळे आहोत. काही मोजायचं आलं तर पैशात मोजायचं, बाकीच्या कशात नाही. अहो मग द्यायला पैसाच द्यायला लागतो कोणी सांगितलं? आम्ही विचार देऊ, लोकांना ज्ञान देऊ, लोकांना माहिती देऊ जे आमच्याजवळ आहे. कारण समर्थांनी सांगितलं जे जे आपणाशी ठावे ते सकला सांगावे, शहाणे करून सोडावे सकले जन. पण आम्ही समर्थांची उक्तीसुद्धा अर्धीच, जे जे आपणाशी ठावे ते सकला सांगावे. झालं? अरे समर्थांनी असं सांगितलं होतं का की तुला माहिती आहे ते सगळ्यांना सांग, मग हर्षद मेहता सुटून आलं की सांगेल फ्रॉड कसे करायचे, क्लासेस घेईल. हे समर्थांनी सांगितलं नव्हतं. एखादा डाकू आला तो खून कसा करायचा, मी कसा केला, मी कसा पचवला, हे सांगेल. समर्थांना त्याबीत पण नव्हतं. कारण समर्थांचं वाक्य जे आहे
ते दुसऱ्या शब्दांवर दुसऱ्या भाषेवर जोर आहे. शहाणे करून सोडावे सकल जन. असं काही सांगता येत असलं तर सांग, नाही तर बोलू नको, गप्प बसतो. पण त्यांनी तीही उक्ती सांगितलेली आहे. अभ्यास आहे प्रगट व्हावे, नाही तर झाकोनी असावे. प्रगटोनी नसावे हे बरे नव्हे. तुला नाही ना कळत, गप्प बस. पण बोलून कशाला फसतोस. हे सगळं आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा मी ठरवलं की या विषयाला आपण हात घालायचा. मग ही चित्र मी गोळा करायला सुरुवात केली. मी त्याच्यावर पुस्तक लिहितोय. माझा अर्धाधिक काम झालेलं आहे. फार मोठा तो ग्रंथ होईल. आणि त्याला मी नाव, पुस्तकाचं आमच्या कव्हर पण पुण्यातनं आलं तयार होऊन. त्याला नाव दिलं अनगड मोती. न घडलेले मोती. जे घडले मिळाले त्यांना पैलू पाडले. पैलू पाडून ते राजा राजवाड्यांच्या गळ्यात गेले. तुमच्या गळ्यात आमचे मोती येणार नाहीत ते, कारण महाग आहे, महाग वस्तू आहे ती. पण ते शिंपल्यात राहिले. त्यांना कोणी पैलू पण पाडले नाहीत. अस्सल मोती, खरे मोती, पण त्यांना पैलू नाही पाडले. ते तसेच राहिले आणि म्हणून त्यांना अनगड म्हणतात. आणि म्हणून हे मी अशा अनगड मोती गोळा करायला सुरुवात केली. मला 35 मिळाले. मला किती मिळाले? 35 मिळाले अनगड मोती. आता या 35वर आज का आपल्याला बोलता येणार नाही, पण त्यातले 4-5 जेवढे होतील तेवढे घेऊ. आता घड्याळ जितकी संधी देईल तितकी आपण बोलणार. त्याच्यापेक्षा काय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि मग हे अनगड मोती मी शोधले. अहो केवढी मोठी थोर माणसं माडत होऊन गेली, विचारवंत होऊन गेली, तज्ज्ञ होऊन गेली, आणि त्यांची कोणाकडे नोंदही नाही नोंद कोणाकडे. ते राहिले तसेच, फार मोठी माणसं. आणि हे मी अनगड मोती जमवले, त्यांच्यावर लिहिलं. आणि मग मला लोक यायला लागले, अहो त्याच्यात तुम्ही लिहिताय, त्याच्यात आमचं नाव घ्या ना. घेऊ, तुमचं पुढच्या यादीत घेऊ. याची आम्ही दुसरी आवृत्ती काढणार आहोत. अहो मग दुसरी आवृत्ती काढायची नुसता विचार आला, 500-600 माणसं मला मिळाली. आणि हे शोधताना मला 25-35 मिनिटांना नाकेनू झाली. कारण त्या पुस्तकाचं टायटलच असं, यानी बिघडवलं महाड. आणि यानी बिघडवलं महाड म्हणताना त्याच्यात अनेक लोक आले. कितीतरी अहो किती नावं सांगू की यांनी महाड बिघडवलं, पण घडवल्यात मात्र मला अगदी तुरंत मिळाले. मग मला जे मिळाले त्यातले मी आता काही तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यावर आपण करतोय आणि मग त्याच्यातल्या काही लोकांवर आपण बोलूया. एक तुम्ही आता मोजाते. रामचंद्र बाबाजी मोरे, बाबा बोलंकर, गोविंद चिमणाजी भाटे, विष्णुबा ब्रह्मचारी, सीताराम काळू हाटे, रायनाथ महार, गंगूताई पटवर्धन, सीमा परांजपे, नाईक कृष्णा सोनवणे, आचार्य सहज भागवत, भास्करराव जाधव, कवी परमानंद, शांताराम विष्णू आवळसकर, भाईसाहेब मेहता, भिलारे शेठ, सी.डी. देशमुख, दत्तात्रय वामन पोद्दार, गणपतीवाले जाधव, कारखाना आहे ना त्यांचा, त्यांना त्यांचे म्हणजे आजोबा हे नाही जाधव, अनंत महाराज पैठणकर, मुरारबाजी देशपांडे, रायगडची हिरकणी, यशवंत महादेव पोतनीस आणि भानुदास कांबळे. अजून याच्यात लोक वाटतील. आता तुम्हाला मी नावं सांगितली, त्यातली काहीच नावं तुम्हाला माहिती पण नाहीत. हे काय गुरुजींनी वाचलं. आता मी त्यांचा थोडक्यात जेव्हा आढावा घेईन तेव्हा ते किती लोक मोठे होते. आपल्या जवळचे आहेत, आपल्या भागातले आहेत, आपल्या परिसरातले आहेत, आपल्या पाहण्यातले आहेत, पण आम्हाला परिचित नाही. कारण काय ते कोणी कोणाला सांगितले नाही. त्यांच्यावर फार मोठे लिखाण झालं असे भाग नव्हे. आचार्य सहज भागवत जे आहे ते अरुण जोशाचं जे घर आहे, म्हणजे आत्ता ATM आहे बँकेचं, ते आचार्य भागवतांचं मूळ घर. आणि महाराष्ट्रातल्या नामवंत विद्वान मंडळीत आचार्य भागवतांचा नंबर होता. अतिशय विद्वान, प्रखड विचाराचे, आणि संपूर्ण महाराष्ट्रभर बौद्धिक द्यायचे, सेवादलातून ह्याच्यातून त्याच्यातून. आणि आचार्य भागवतांना मानणारा फार मोठा वर्ग होता. आचार्य भागवतांच्या पश्चात त्यांनी जी भाषणं दिली ती संकलित करण्यात आली आणि त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने 300 पानाचे 6 खंड प्रकाशित केले. 6 खंड त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशित झाले. किती लोकांना माहिती आहेत? मला कळलं आमच्या करवा लायब्ररीत ते खंड आहेत. मी करवा लायब्ररीत गेलो, ते वाचले.
सगळे मला संपूर्ण आचार्य भागवत कळले. आचार्य भागवत काय होते, कसे होते, ते आपले इथे माड्यात राहायचे. त्यांच्याकडे सल्ल्यासाठी साने गुरुजी यायचे. साने गुरुजींचे ते गुरु, साने गुरुजींचे ते गुरु, आणि ते आचार्य भागवत आपल्या इथे होते. आता हे कोणालाच माहिती नाही आचार्य भागवत म्हणजे काय. आमची अशी दैन्य अवस्था आहे ना, काय सांगावं. मी एकदा हायस्कूलला गेलो होतो, लोकांची गडबड होती. खाऊ माझं काम होते, त्यांनी जरा 2-4 मिनटं बोलून नाही म्हणे आज आम्ही गडबड येतो. काय गडबड काय तुमची? ते आम्हाला शिरोलीला जायचं. आम्हाला शिरोलीला काय त्यांच्या शाळेला काहीतरी 100 वर्ष का काय झाली, ते संस्थेला काय ते तिथं म्हणे परांजपे, तर परांजपेंची भेट घ्यायची. परांजपेंची कशासाठी जात आहे? त्यांनी ती शाळा बांधली नाही का, विह परांजपे विद्यामंदिर शिरवली. बोलू तुम्ही भक्ती मार्गातले ना, मग देवाच्या आळंदीला जा, चोराच्या आळंदीला कशाला जात आहे? आणि चोराच्या आळंदीला जाऊन तुम्हाला ज्ञानेश्वर भेटणार आहे म्हणजे म्हणे काय? ही शिरोली नव्हे, ती माणगावमधली शिरोली. आणि ते परांजपे माणगाव शिरोलीचे, इथल्या शिरोलीचे नव्हे. आता इथे परांजपे आहेत की नाही ते पण माहिती नाही. विनायक हरी परांजपे हे माणगाव शिरोलीचे, या शिरोलीचे नाही. असं बोलते तुम्ही, काय सांगताय काय? बोलो सांगताय काय? जरा अभ्यास करा, विचारा आणि मग करा. आता आम्हाला पटलं. म्हणजे किती ह्या लोकांनी केलेलं आहे. आज सांगतो शिक्षणाची गंगोत्री त्या ग्रस्थाने आणली, पण तो कुठला आम्हाला माहिती नाही. अशा पद्धतीचं झालं. आता जे मी ही व्यक्तिचित्र घेतलेली आहेत, त्यातली काही 2-4 व्यक्तिचित्र जितकी होती तितकी मी तुम्हाला घेतो. आणि मी जे घेणार आहे ती खरोखरीच अभिज्ञा आहेत, तुम्हाला आम्हाला माहिती नाही. मी नावं वाचली, पेपरला नावं येतात तशी नावं वाचली, रेल्वेला नावं लागतात त्याचे बोर्डावर, ही नावं वाचली. तुम्ही काय ती वाचली, ऐकून सोडून दिली. मग ह्यातलं एक नाव मी प्रथम घेतो आहे आणि मग त्या नावावर मी थोडंसं विचार केली. यशवंत महादेव पोतनीस. यशवंत महादेव पोतनीस हे जे व्यक्तिमत्व आहे का, व्यक्तिचित्र आहे, हे फार मोठी म्हाडातली मोठी असावी. यशवंत महादेव पोतनीस हे महाडचे कर्ते पुरुष, की ज्यांनी महाड घडवलं. तुम्ही आम्हाला नाव पण किती ऐकलं नसेल तुम्ही, पण यशवंत महादेव पोतनीसांचं काम हे महाड तालुक्याला, महाड शहराला फार प्रसिद्ध आहे. मग यशवंत महादेव पोतनीसांचा कालखंड काय आहे? तर त्यांचा कालखंड 1734 ते 1772 पर्यंत आहे. पेशवाईतला आहे. हे ग्रस्त पेशवाईतले. हे शाहू महाराजांच्या निकटवर्ती, छत्रपती शाहू महाराजांच्या अतिशय जवळ असणारे ते. शाहूंचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास. आणि शाहू जेव्हा तिकडून सुटून आले, आणि कारण औरंगजेब आणि त्याचे वारस अतिशय जोडले. आता लढाया करायच्या नाहीत, कारण लढाया करायला ताकदच नव्हती. पण लढाया चालू राहिल्या पाहिजेत, आपण करायच्या, पण लढाया चालू राहिल्या. मग त्याला लढाया चालू कशाला लागतील? मग शाहूला सोडून देऊ. शाहूला सोडून दिला की तो गादीसाठी भांडेल, मराठ्यांच्याच भांडणं तयार होतील आणि आपल्याला बघायला मिळतील. आपल्याला कशाला मराठ्यांची भांडायला पाहिजे? मराठी आपापसात भांडतील. म्हणून त्यांनी छत्रपती शाहूला त्यांनी सोडलं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच झालं. 10 वर्ष शाहूची आपली गादी स्थिर करण्यावारी गेली. आणि मग त्यांनी त्याचा कारभार पाहण्यासाठी आमच्या श्रीवर्धनची बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे नेमले. मग बाळाजी विश्वनाथ काय करायचे? पुन्हा दिल्लीला जायचे आणि दिल्लीवरनं सीमा ठेवून आणायचे, कारण ती गादी काय ह्यांची नव्हती, त्यांनी दिलेली आहे. मग ती गादी आपल्या ताब्यात आली, पण सीमा. आणि ती पद्धत आजही चालू आहे. कुठली अडचण आली की दिल्लीला जायचं आणि दिल्लीवरनं ती सोडून आणायची. म्हणजे त्याच्यात काही खंड पडलेला नाही आहे.
ते अजूनही चालू आहे. आम्हाला काही तसे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत आणि आम्ही तसे काही निर्णय घेत नाही. त्यांनी त्या सीमा निश्चित केल्या. सीमा निश्चित केल्यानंतर ते आले आणि मग शाहूच्या मनात मात्र एक विचार आला, जोपर्यंत रायगड, महाडचा कोट आणि कडसर रिंगाणा ही ठिकाणं माझ्या ताब्यात नाहीत, तोपर्यंत थोरल्या राजांचं, थोरल्या छत्रपतींचं स्वप्न साकार झालं असं मी म्हणणार नाही. आणि मग तो त्याच्यासाठी वळला, शाहू वळला आणि शाहूने जोरदार धडक दिली आणि सिद्धीचं राज्य उलटून टाकलं आणि स्वतः रायगड, कडसर रिंगाणा आणि महाडचा कोट हे त्यांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, शाहूनी त्यांचा जो निकटवर्ती होता यशवंत महादेव पोतनीस त्याला जवळ केला आणि यशवंत महादेव पोतनीसाला सांगितलं, आजपासून हा महाडचा कारभार तू सांभाळायचा. आता छत्रपतींनी दिला म्हटल्यानंतर त्याला कोण अडवणार, त्यांनी दिला की तू सांभाळ. आणि म्हणून यशवंत महादेव पोतनीस हे मीच सरकतो नजर आहे. यशवंत महादेव पोतनीस महाडचे वतनदार झाले. हे मी तुम्हाला मुद्दाम समजावून का सांगितलं तर यशवंत महादेव पोतनीस कोण, कुठनं आले, काय झालं हे सगळं. मग यशवंत महादेव पोतनीसांनी महाडचा कारभार करायला सुरुवात केली. अतिशय सुंदर, स्वच्छ आणि महाडला सुख देणारा असा कारभार त्यांनी केला. यशवंत महादेव पोतनीसांच्या राजकारभारात कधीही कुठल्याही प्रकारची त्यांनी पहिला म्हणजे महाडचा कोट ताब्यात घेतला. हा महाडचा कोट आहे, हा महाडचा कोट फार मोठा असा महाडचा कोट होता. त्या कोटाला 9 बुरुज होते. इतका प्रचंड मोठा असा कोट होता आणि त्या 9 बुरुजावरून पहारे बसवले जायचे. महाडच्या कोटावर तोफा होत्या, जेजाले होते, बंदुका होत्या, संपूर्ण शास्त्र असे. तो कोट छत्रपती शिवरायांच्या ताब्यात होता, पण तो शिवरायांनी बांधलेला नाही, तो 14व्या शतकात आदिलशाहांनी बांधलेला कोट आहे. आणि आदिलशाहाकडनं मग छत्रपती शिवरायांनी तो जिंकून घेतला. मग नंतर तो हाफशांकडे गेला आणि मग हाफशे त्याच्यावर ते राज्यकर्ते झाले. अशा प्रकारे महाडवर आपल्या अनेक वेळा स्थित्यंतर होऊन गेलेली आहे. मग तो कोट ताब्यात आला. त्या कोटाला 9 बुरुज होते सांगितलं. ते कुठले, एक जिबीचा बुरुज, दर्या बुरुज, माडीचा बुरुज, हैदरी बुरुज, जाकमाता बुरुज, हलमुकीचा बुरुज, दिंडी बुरुज, मादारी बुरुज आणि सूर्य बुरुज. हे राजे सूर्य बुरुजावरनं सूर्यदर्शन घ्यायचे. जाकमाता बुरुजावर उभं राहिले की जाकमातेचं दर्शन मिळायचं आणि यांना तोफा वगैरे वाजवल्या जायच्या, यांचा मान सन्मान केला जायचा. होळीचा उत्सव, दसरा, दिवाळी हे त्या कोटात साजरे केले जायचे सर. अशा पद्धतीचा कोट हा त्यांच्या ताब्यात आला आणि त्यांनी सांगितलं हे तू घे. तसंच छत्रपतींचे 18 कारखाने होते. त्या 18 कारखाने त्यांनी पेशव्यांच्या ताब्यात दिले. हे मूळ पोतनीस हे भोरपपालीचे आणि त्यांचं पुणे जिल्ह्यातलं उरवडे नावाचं गाव आहे, ते त्यांचं वतनगाव आणि ते वतनगाव त्यांना पुन्हा शाहूंनी दिलं. मग आता बाळाजी विश्वनाथने बघितलं पोतनीस चांगलं काम करतायत आणि आपल्याला तरी एवढा सगळा कारभार जमणार आहे का, मग थोडंसं यांच्या ताब्यात दिला तर का वाईट आहे. बाळाजी विश्वनाथने कधीही पोतनीसांकडे कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. बाळाजी विश्वनाथ नंतर नानासाहेब पेशवे आले. नानासाहेब पेशव्यांनी कुठलीही तक्रार केली नाही. तुमचा कारभार तुम्ही करताय, काय कसा करताय, चांगलं करताय, आमच्याकडे काही तक्रारी येत नाही, तिथून आम्हाला बघायचं काय कारण आहे. पण माधवराव जेव्हा गादीवर आले तेव्हा माधवरावांच्या मनात फक्त माधवरावांचं होतं, माधवरावांना TB रोग होता, क्षय रोग होता आणि क्षय रोगामुळे ते लढाया करू शकत नव्हते. म्हणून ते सगळं कारभार पाहिजे. आणि मग कारभार पाहताना माधवरावांच्या लक्षात आलं की महाडचं वतन आपल्याला काही मिळत नाही, सारा येत नाही, काही येत नाही, काही नाही. जमा खर्च बघितलं, अहो पासबुक बघितल्यावर कोणी पैसे काढलेत, किती काढलेत सगळं आपल्याला कळतं, काय बँकेत जाऊन विचारायला लागत नाही. तसं त्यांनी ते काढलं आणि मग त्यांनी पोतनीसांना पत्र दिलं की
हे तुमचं सगळं आहे, ते आमच्याकडे तुम्ही सुपूर्द करा. कुठेच म्हटलं तुम्ही आम्हाला कुठे दिलं आहे, आम्ही तुमच्याकडनं कुठे घेतलं आहे, आम्हाला राजे शाहूंनी दिलेलं आहे, छत्रपतीने आम्हाला दिलेलं आहे, आम्ही तुम्हाला देणार नाही. पण माधवराव निगरेवे होता, अतिशय कपटी होता. कपटी अशासाठी म्हटलं आहे की स्वकीयांची लढाई त्यांनी घडून आणली. मराठे विरुद्ध मराठे लढले म्हाडात, आणि ते सुद्धा छत्रपतींच्या रायगडच्या पायथ्याशी घडलं, ही दुर्दैवाची बाब आहे. मग माधवरावने आपला एक नेटदाट सरदार गाठला, अतिशय हुशार, तळपती तलवार हातात घेऊन लढणारा असा आप्पाजी हरी, कुलकर्णी त्यांचं आडनाव, पण त्याचा इतिहासात उल्लेख आहे तो आप्पाजी हरीच आहे. आणि आप्पाजी हरीला प्रचंड सैन्य घेऊन म्हाडवर चाल करून येण्याला पाठवलं. ते म्हाडचं पहिलं युद्ध. मग आप्पाजी हरी आला. आप्पाजी हरी मग फार धोरणी होता. त्याने आपलं सैन्य सगळं बारसगाव पठारावर ठेवलं. तो येताना उंट हत्ती सगळे उंट घोडे वगैरे घेऊन आला होता, पण त्याचे उंट त्यांनी तिथे ठेवले. आणि तो आला तर तो 8 सप्टेंबर 1772ला तो गुरुवारी वरण उतरून तिथे आला. ते उंट ठेवले, पण ते उंटांना राजस्थानचं ते प्राणी ते कुठे असले तरी त्यांना एवढा पाऊस सहन होते काय, मग त्याच्यात ते उंट मेले, तिथेच मेले, त्याच्यात नोंदी आहे. आणि हे सगळं श्रेय पेशवे दप्तरातलं शोधून काढण्याचं काम आमच्या आवळसकर सरांनी केलं. मी आवळसकरांचा उल्लेख इथे घेतलेला आहे. माझ्या अंगणमतीत आवळसकर आहेत. आवळसकर महाडला लाभलेली फार मोठी देणगी आहे. व्यवसायाने शिक्षक होते, पण अतिशय मोठा कल्पक, अभ्यासू, आता असा इतिहास संशोधक होता. आवळसकर सर आणखीन 10 वर्षे जादा जगले असते तर शिवछत्रपतींच्या जन्माचे वादच निर्माण झाले नसते. इतका मोठा माणूस होता तो. सगळ्या आवळसकरांना सगळे मानले. आवळसकरांना घेऊन सोडून कोणालाही पुढे जाता झालं नाही. आवळसकर जातीने शिक्षक, इतिहासाचे शिक्षक, आणि त्यांच्याकडे आता मध्यंतरी 60 सालात कामगिरी दिली की तुम्ही शिवचरित्राचा एक रायगडवर पुस्तक लिहा. आवळसकरांनी लिहिलं. जात्या हुशार ते, पण त्या काळात पैसाच नसल्याचा खर्च ते पुस्तक प्रकाशित झालं नाही, तसंच राहिलं. आणि मग 1960 सालात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि मग त्यांनी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्र्यांना जोशांना नेमलं. तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे यशवंतराव चव्हाणांचे गुरु त्यांनी नेमलं. तर्कांनी सगळं बघितलं. त्यांच्या आजूबाजूला अनेक साहित्यिक होते. आता साताऱ्याला काय साहित्यिकांचा तोटा आहे, हवी त्याचे, पण ते कार्यालयात बसले. त्यांना त्या काळात यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचं जतन व्हावं म्हणून 8 कोटी रुपये दिले. तुम्ही मंत्रालयात चालवा. त्यांना मंत्र्याचा दर्जा दिला. त्यांना मंत्र्याचा दर्जा द्या, लाल दिव्याची गाडी दिली आणि ते कामाला बसले. आणि कामाला बसल्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. हे सगळं आता आपल्याजवळ एवढं मिळालं. साहित्य सांस्कृतिक मंडळ आपल्या ताब्यात आलं. पहिलं पुस्तक कोणाचं? आता एवढं घरात जिलबीचं जेवण होतं, पण ते देवाला ताट दाखवलं की तुम्हाला नाही मिळत. ते पहिलं देवाला दाखवायला लागतं. तसं तर्कतीर्थांना प्रश्न पडला, आता हे आपण करायचं काय? त्यांना महाडची आठवण झाली. शांताराम विष्णावर ते गाडी काढून महाडला आले आणि आवळसकरांना सांगितलं की तुमच्या पुस्तकाला मी अनुदान देतोय आणि आम्ही महाराष्ट्र शासन तुमचं पुस्तक प्रकाशित करते. आणि ते म्हाडातून पहिलं साहित्य सांस्कृतिक मंत्रालयाचं प्रसिद्ध झालेलं पहिलं पुस्तक. ह्या म्हाडच्या मानात एक सुरू आहे. मग आम्हाला कळलं की साहित्य सांस्कृतिक मंडळ अशा अनुदानं देतं आणि पुस्तकं काढतं, चांगली असतील तर ती येतात. पण त्यांची कमिटी होती मोठी. मी बोललो आपली आता कथा झाली तर आपण करायला काय हरकत आहे. मी लागलो मागे. मला लोकांनी वेड्यात केल्यावर काय तुम्ही करताय, ते महाराष्ट्रातले साहित्य कुठे, तुम्ही कुठे नाचताय, ते कलेक्टरच्या थ्रू जायला लागतं. बोला असू दे. मी केलं अलिबागला. आमचा एक मास्तर आहे, कुठे जायला व्हायचा नाही. अगदी तो का त्याला आमच्याची त्याला भीतीच दाखवू नका, तो भेटणारच नाही कोणाला.
तो सांगाल तिथं जाणार. आम्ही तिथे गेलो. मला ते म्हटलं त्याच्या प्रती काढा. मी प्रती काढल्या आणि दिल्या, पाठवून दिल्या. महाराष्ट्र राज्याच्या साहित्य सांस्कृतिक मंत्रालयाकडे आम्ही पाठवून दिलं 1978 सालात. आणि एकदा असा सहज बसलो होतो. पत्नी म्हटली मी वाईला जाते, माहेरी बोलव जा. रेडिओ लावला तर रेडिओवर पहिलीच बातमी की साहित्य सांस्कृतिक मंडळाची अनुदानं प्रकाशित. माणमधून प्रभाकर वसुले यांच्या ग्रंथाला अनुदान. त्याला उडी मारली. आणि ते माझं 1978 सालात पहिलं पुस्तक साहित्य सांस्कृतिक मंडळाने काढलं. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी दादासाहेब सावतांचं ईश्वराने घेतलेला मानवाचा शोध या पुस्तकाला साहित्य सांस्कृतिक मंडळाचं अनुदान झालं. हे तुम्हाला सांगायचं असं म्हणजे की अशी मोठी माणसं आपल्याकडे होती. आणि मग ते आवळसकरांचं पुस्तक निघालं. तो आप्पाजी हरी आला. आप्पाजी हरींनी कोट ताब्यात घेतला. सगळे बुरुज पाडले. घुमसाम लढाई झाली. आणि आप्पाजी हरी इथनं निघाला. तो रायगडला निघाला. पोतनीसांनी काय केलं, रायगडचे बंदोबस्त वाढवले. रायगड प्रचंड बंदोबस्त वाढवले. लष्कर वाढवलं, हे वाढवलं, ते वाढवलं. आणि मग समजा आप्पाजी हरी खालनं आला तर वरनं आपण तोफांचे मारे करायचे. मग त्यांनी तोफांसाठी धमधमे रचले. धमधमे म्हणजे ज्याच्यावर तोफ उभी करतात तो धमधमा. आणि तोफ जेव्हा उडते, जेव्हा बत्ती देतात तोफेचा गळा उडतो तेव्हा ती संपूर्ण हालते. आणि ती जर दळमळी तुमचा धमधमा झाला तर तोफ वाटेल तिकडे जाते, तुमचा नेम चुकतो. म्हणून धमधमे अतिशय महत्त्वाचे आहेत. मग त्यांनी रायगडचा, आता तुम्हाला रायगड सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून त्या पहिल्यांदा म्हणजे त्यांनी वसई, विरार, साष्टी इथून 15 खंडी दारू आणली. दारूगोळा, बंदुकीचे गोळे आणले. आणि त्यांनी सगळी तयारी केली. आणि तो बसला हजारो बंदुकीच्या तयार. आणि मग लिंगाण्यावर तो महार त्यांनी रायगडवर कुठली कुठली चौक्या निवडल्या आहेत धमधमे रथ्याला. मदार चौकी, कोंडेखळी, हिरकणी बुरुज, नाचनटेप, नाणे दरवाजा इथे त्यांनी धमामे रचले. लिंगाण्यावर तोफा, जंबुरे डागण्याची व्यवस्था केली. अचूक मारा करणारा नागिन, भवानी, धाकटी बहीण, लांगडा कासाब ज्या आग ओकणाऱ्या ह्या लहान त्यांनी 46 तोफा लावल्यात रायगडवर. 32 बंदुका ठेवल्यात, 32 जेजाले ठेवले, 3 जंबुरे ठेवले. आणि 30,000 गोळ्यांचा त्यांनी तिथे साठा केला. म्हणजे आप्पाजी हरीची ताकद काय होती बघा. एवढं त्यांनी सगळं पोस्ट जमवलं. आणि त्यांनी आणि विशेष म्हणजे आप्पाजी हरींनी रायगड 2 महिने लढवला. पेशव्यांची ताकद कुठे, आप्पाजी हरीची ताकद कुठे, यशवंत महादेवांची ताकद कुठे. पण यशवंत महादेवांनी हा 2 महिने किल्ला लढवला. आणि मग तो किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला. अशा पद्धतीने 72पर्यंत हे. मग त्या काळात नात्याला खूपसं दगा पोचायला गेला. नातं नामशेष झालं, जाळलं गेलं. आणि मग त्या पेशव्यांना कळलं की आपणच केलं आणि नातं कोणाचं आपलंच होतं. आणि म्हणून पेशव्यांनी पुन्हा त्या नात्याला 842ची खंडूक दिली की तुमचं जे नुकसान झालं आहे त्याच्याबद्दल. आणि अशा पद्धतीने यशवंत महादेव पोतनीस महाडचा कारभार पाहत होते. विशेष म्हणजे यंदा यशवंत महादेव पोतनीस त्यांचा 12वा वंशज महाडला इथे आला था. त्याच्याने आमची भेटगाठ झाली. तो बोलला आमच्याशी, बसला. आणि ते जेव्हा याचं पुस्तक प्रकाशित झालं रायगडची जे गाथा वीरेश्वराची, तेव्हा तो वतनदार म्हणून आला होता. इथपर्यंत पोतनीसांची गादी ठेवायची छबिनेच्या अगोदर. आणि पोतनीसांची गादी. मग नंतर काही थोडेसे वाद झाले. मग म्हणे पोतनीसांची नाही, पोतनीसांना कोणी दिलं, छत्रपतींनी दिलं. मग छत्रपतींची गादी. मग छत्रपतींच्या गादीला विरोध असण्याचं कोणाचंच काय नाही, कारण ते जगत मान्य आहे. त्यांच्या गादीला कोणी विरोध. आणि मग त्याप्रमाणे. आणि त्या दिवशी ते मग पोतनीस राहायचे कुठे, हे तुमचं राम मंदिर आहे त्याच्यापुढे पोतनीसांचा मोठा वाडा होता. तो 4 वर्षापूर्वी तो पाडला. तो पाडल्यानंतर त्या वाड्याच्या जोत्यात लांब सळ्या घातलेल्या होत्या. आणि त्याला असे गोल कडी लावलेली होती घोडे बांधण्यासाठी.
पोतनीसांचे आलेले घोडे त्याला बांधत. असा पण चिरेबंदी वाडा होता आणि एक एक चिरा 4-4, 5-5 फुटाचा होता. असा एक अव्वल दर्जाचा तिथे त्यांचा वाडा होता, वास्तू होती. आता ती वास्तू दिली. ती वास्तू दिल्यानंतर तिथे एक ब्लॉक पोतनीसांच्या वंशजांना मिळाला. ते परवा पोतनीस आले ते म्हटले आता आम्हाला ब्लॉक करायचं आहे काय, आम्ही वीरेश्वर देवस्थानला देऊन टाकतो. कारण आम्ही वीरेश्वराच्या देवस्थानासाठीच सगळं केलेलं आहे. आणि मग ते वीरेश्वरच्या देवस्थानला दिले. अशा पद्धतीचा यशवंत महादेव पोतनीसांचा म्हाडातला कालखंड होता. हे मुद्दा मी काय घेतलं तर यशवंत महादेव कोण, महाड कोण, काय कोण, हे आपल्या मनातल्या शंका. जरा मला विस्ताराने बोलावं लागलं पण ते काही त्याला भेद आहे. आता दुसरं व्यक्तिचित्र घेतले मी. यशवंत महादेव पोतनीस झाल्यानंतर गोपाळ बाबा वलंकर. आता ज्या स्पर्धा परीक्षा होतात ते कलेक्टर वगैरे नेमले जातात, त्या कुठल्या परीक्षा काय हां त्या परीक्षेला गोपाळ बाबा वलंकरवर प्रश्न विचारले जातात. त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना गोपाळ बाबा वलंकरवर प्रश्न विचारले जातात. त्या परीक्षा मंडळाला गोपाळ वलंकर माहिती आहेत पण आम्हाला म्हाडकरांना माहिती नाही. गंगूताई पटवर्धनबद्दल ते परीक्षा मंडळ प्रश्न विचारते विद्यार्थ्यांना. काय आहे काय. आणि त्यांच्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तो भाग वेगळा. कारण ते काय आहे त्यांना मी मुद्दाम अनगड मत्यात घेतलं नाही. ते अनगड नाहीतच, ते जागतिक कीर्तीचे आहेत की त्यांच्यामुळे आपल्याला सगळ्यांना आधार लाभलेला आहे. म्हणून मी त्या अनगड मूर्तीत काय त्यांचं घेणार नाही. कारण काय माहिती आहे का, ती फार मोठे व्यक्तिमत्व. पण बाबा वलंकरचं नाव घेतात. मग बाबा वलंकर कोण, हा कुठनं आला. हा बाबा वलंकर हा वलंगावचा राहणारा. हे महाडजवळ वलंगाव आहे. तेव्हा ही बेटं होती, बेटं. आता तुम्हाला जायला गाड्या बिड्या आहेत. तेव्हा एक नदी 7 ठिकाणी पालटून जायला लागायचं. ती तिथनं फिरून इकडे यायची, इकडनं फिरून तिकडे यायची. पण ती त्याच्यामध्ये आडवी यायची. पूल नव्हते, साधनं नव्हती, काही नव्हती. आणि बाबा वलंकरचा काळ आहे तो 1800च्या शेवटच्या ह्याच्यातला आहे. 1856चा काळ आहे त्यांचा. आणि 1856च्या काळातले बाबा वलंकर हे आपल्या महाड तालुक्याचं वैभव होतं. मग यांचे मित्र कोण होते, ज्योतिबा फुले, आगरकर हे त्यांचे मित्र होते. टिळक हे बाबा वलंकरांचे मित्र. मग बाबा वलंकर कोण होते तर ते मिलिटरीत होते. ते मिलिटरीत गेले ते. आणि त्यांचं आजोळ हे रावडळचं. आता रावडळला मग नंतर ते रावडळला राहायला आले. मग ते रावडळवासी झाले आणि त्यांना कीर्तनकार बुवा म्हणून सगळे ओळखत. आणि बाबा वलंकरांचं बाबा वलंकरांचं मूळ आडनाव साळवी. आता त्यांची तिथे रावडळला मोठी समाधी बांधलेली आहे. आणि अशा पद्धतीत तिथे आहे बाबा वलंकर तिथे होते. आणि बाबा वलंकरांनी काय केलं, बाबा वलंकरांनी धर्मरूढीवर पहिला प्रहार केला. त्यांनी संपूर्ण हिंदू पुराणं शास्त्र सगळी खोळून काढली, वेद वाचून काढले. आणि त्यांना एक कळलं, वेदात कुठल्याही ग्रंथात जातीव्यवस्था नाही. मग ही जातीव्यवस्था ढकलली कोणी, घुसडली कोणी, त्याचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि मग त्यांनी त्याच्यावर लेखन करायला सुरुवात केलं. जी पुण्यातली जी पत्रके यायची त्या पत्रकातनं त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी काही संस्था स्थापन केल्या आणि त्या संस्थेमार्फत त्यांनी कामाला सुरुवात केली. मुंबईत काम केलं, पुण्यात काम केलं. आणि ते जातीने शिक्षक मिलिटरीमॅन असल्याकारणानं त्या काळात ते मॅट्रिकची परीक्षा पास झाली. ते म्हणजे मॅट्रिक समकक्ष मिलिटरीत ज्या परीक्षा असतात त्या मॅट्रिक समकक्ष परीक्षा. म्हणजे त्या काळात त्यांना कुठे केवढी मोठी नोकरी मिळाली असती. ते इंग्रज आणि मराठी ह्याच्यात द्विभाषा म्हणून काम करायचे. म्हणजे त्यांचं इंग्रजीवर केवढं प्रभुत्व असेल बघा. आणि मग बाबा वलंकरनी
हे सगळं पाहिल्यानंतर एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे विटाळ विध्वंस. की ह्या विटाळ विध्वंसाने आमचा समाज हा फार मलिन झालेला आहे, गालीन गेलेला आहे. त्यांना शिक्षणाचे अधिकार नाहीत, जगण्याचे अधिकार नाहीत, खाण्याचे अधिकार नाहीत, राहण्याचे अधिकार नाहीत. घर कसं बांधावं हे सुद्धा समाज ठरवणार, त्यांना अधिकार नाही तुम्ही घर कसं बांधावं. हे म्हणे नाही चालणार. आणि मग त्याच्यावर त्याने आसूड ओढायला सुरुवात केली आणि विटाळ विध्वंस पुस्तक काढलं. ते विटाळ विध्वंस पुस्तक कुठे गेलं कळलं नाही. ती कला आहे आमची, ही एक आमची कला आहे. आणि त्या कलेमुळे ते पुस्तक कुठे गेलं कोणालाही कळलं नाही. आणि मग एक अभ्यासू बाई रोझालिंड ॲनन ही आली विद्यापीठात पदवी PhD करण्यासाठी. पुढेच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात ती PhD करण्यासाठी आली. आणि मग तिने ते ग्रंथालय गाठलं आणि त्या ग्रंथालयात तिला ते पुस्तक मिळालं विटाळ विध्वंस. तिने ते वाचलं आणि ते वेडीच झाली, नाचायलाच लागली. मग तिने त्याचा इंग्रजी अनुवाद करून घेतला. केला ना तिने, कारण तिला मराठी बऱ्यापैकी कळत होतं. आणि मग ते तिकडे गेल्यानंतर मग त्या इंग्रजी अनुवादाचे आम्ही मराठी अनुवाद केले. काय 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 प्रवास आहे बघा. आम्ही त्याचे अनुवाद केले. बघ तिथपर्यंत आम्हाला हे माहितीच नाही बाबा वलंगकरचं पुस्तक आहे. मग बाबा वलंगकर काय करायचे, समाजात रूढीत जे काय आहे ते सांगायचे. ते धोतर नसायचे, कमरेला असं पट्ट्यासारखं ते हे बांधायचे, तुकाराम बांधतात तसे. आणि दगड टाळ घेऊन कीर्तनाला उभे राहायचे. आणि कीर्तनाला उभे राहिले की लोक जमायचे. आता कोण म्हणतो की बाबा वलंगकरांनी गाडगे अरे बोलो वेड्यासारखे बोलू नका. गाडगे बाबा कधीचा, बाबा वलंगकर कधीचा. आणि तो कसा बाबा गाडगे बाबांचं गीत गावा 1956 गाडगे बाबा. आणि मी हे म्हटलं 1856 हे म्हणजे 100-150 वर्षाचा अंतर आहे दोघांच्या. 2 वर्षात 200 वर्षाचा अंतर आहे, कसं शक्य. मग बाबा वलंगकर कीर्तनाला उभे राहायचे, कीर्तन करायचे. मग कीर्तन काय करायचे, त्यांची कीर्तनं मला मिळाली, मी माझ्या पुस्तकात घेतली. प्रेम हनुमंते नावाचे प्राध्यापक आहेत बीडचे, त्यांनी त्याच्यावर बाबा वलंगकरवर PhD केली. आणि ती PhD करताना त्यांनी जे संदर्भ वापरले त्याच्या आपल्या संदर्भाचा त्यांनी उल्लेख दिलेला आहे. त्यांच्या PhDच्या प्रबंधात तो उल्लेख आलेला आहे की महाडचे प्रभाकर भुसकुटे यांच्या लेखाद्वारे बाबासाहेब बाबा वलंगकरांचं कीर्तन महात्म्य मला कळलं, त्यांनी नोंद घेतली. मग ते कीर्तनाला उभे राहिले की कसं करायचं काय त्याचं ते हरिनाम वगैरे सगळं व्हायचं. आणि मग म्हणायचे बाबांनो विटाळ म्हणजे काय, बाबांनो शिवाशिव म्हणजे काय, काय होतं शिवलं म्हणजे. समजा एखादा दलित माणूस एखाद्या वस्तूला शिवला, मग काय करायचं, ती वस्तू भांडं असेल तर ते भांडं जाळायचं म्हणजे ते शुद्ध होतं. कापड असेल ते धुवायचं, ते शुद्ध होतं. मग होतं ना शुद्ध, भांडं जाळल्यावर शुद्ध होतं ना, लोकांचे होतं. मग माणसाला माणूस चिकटला तर काय करायचं, त्याला जाळायचं का, तेच प्रश्न विचारायचे. असे मार्मिक प्रश्न विचारून बाबा वलंगकरांनी समाज सुरू केला. आणि मग संपूर्ण महाराष्ट्रभर बाबा वलंगकरांनी कीर्तनाला सुरुवात केली, कीर्तनातली. आणि मग देशात त्यांचे अनेक चेले, बाबा वलंगकरांचे अनेक चेले तिथे निर्माण झाले. आणि मग बाबा वलंगकरांचं जे काम झालेलं आहे त्या कामाला खरं म्हणाल तर ती तोडच नाही आहे. त्यांनी अहमदनगरला त्यांचा एक शिष्य होता, त्याचं नाव आहे बाबा मुकुंद, हरिमुकुंद नावाचा त्यांचा शिष्य होता. तो बाबा वलंगकरांचे लेख वाचायचा आणि बाबा वलंगकरांचा लेख वाचून तो सुधारक विचारात आला. मग त्या हरिमुकुंदांनी काय केलं, सकाळी गेला, सगळ्या बाया आपल्या हौदावर पाणी भरतायत, तो पोऱ्या घेऊन गेला, हौदात टाकला, पाणी काढलं, पोटभर प्यायला. हा माणूस हौदात शिवला, हौद खरा बाटला आता,
मग त्याला मरेमरेस्तोवर मारला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला. त्याच्यावर नगरच्या कोर्टात रितसर खटला भरण्यात आला आणि त्या खटल्यात हरिमुकुंदला 6 महिन्याची शिक्षा देण्यात आली. आणि तिथे मॅजिस्ट्रेट हरिबापू गोडबोले, हरिबापू गोडबोलेने त्याला 6 महिन्याची शिक्षा दिली. मग तिथे त्याचे कार्यकर्ते होते बाबा वलंगकरांचे, आणि बाबा वलंगकरांनी मूकनायक ह्या सगळ्या पत्रकातनं बोंबाबोंब केली. आणि मग नगरचा कलेक्टर होता रिचर्ड, या रिचर्डला निर्णय घ्यावा लागला. आणि मग रिचर्डनी स्वतः आपल्या अधिकारात ती केस मुंबई हायकोर्टात पाठवली आणि मुंबई हायकोर्टाने बाबा मुकुंदला निर्दोष सोडून दिला. असे हे लढे देणारे लोक होते. बाबा वलंगकरांनी फार मोठे काम केलं. दासगावला काम केलं आहे. दासगावला त्यांचा एक शिष्य होता, विद्यार्थी होता. ते शाळा चालवत, विद्यार्थ्यांना शिकवत. मग त्यांचे विद्यार्थी कोण होते? तर विठ्ठल हाटे त्यांचा दासगावचा विद्यार्थी होता. सवादकर गुरुजी आमचे होते, त्यांचे वडील त्यांचे विद्यार्थी होते. असे बाबा वलंगकरचे विद्यार्थी होते. आणि मग हाट्याला असं वाटलं, हाट्याला जानबा कांबळेनी पुण्यात जानबा कांबळे हा त्यांचा शिष्य, त्यांनी तिथे माडीचं घर बांधलं पुण्यात. लोक येतात आपल्याकडे सगळं करतात म्हणून. हाट्यानं वाटलं आपण माडीचं घर बांधावं. मी शिक्षक आहे, माझ्याजवळ पैसा आहे, घर बांधी. आणि मग हाट्याने दासगावमध्ये घर बांधलं माडीचं. ते काही लोकांना आवडलं नाही. तुम्ही रीतिरिवाजाचं विरुद्ध केलं, तुम्ही झोपडीत राहायचं, मडकी ही ती भांडी वापरायची, तांबे पितळीचे भांडे तुम्ही नाही वापरायचे. काय अन्याय होता. आणि त्यांनी ते घर बांधलं. मग त्याच्यावर अर्ज केला सगळ्यांनी की फॉरेस्टची लाकडं त्यांनी तोडून आणलेत आणि त्यांनी घर बांधलं. बरं, यांच्या वरपर्यंत लागे बांधले. हा त्यांच्यावर केस झाले. मग त्यांचा जो शिष्य होता त्यांच्याचं ते त्यांचं घर नाही आहे, ते घर माझं आहे, मी बांधलं आहे. आणि ती केस स्वतःवर घेतली आणि त्याच्यात त्याला 2 वर्षाची शिक्षा झाली. हे बाबा वलंगकरांचं फार खाल. मग नंतर ब्रिटिशांना कळलं की बाबा वलंगकर ही फार मोठी आसामी आहे. मग बाबा वलंगकरला ब्रिटिश सरकारने लोकर बोर्डावर सभासद म्हणून पहिलं घेतलं. या हिंदुस्थानातला पहिला लोकप्रतिनिधी, दलित लोकप्रतिनिधी बाबा वलंगकर. मग कलेक्टरच्या असायचे, कलेक्टर महाडला आले. लोकर बोर्डाची मिटिंग लागली मांडेकर कचेरीत. सवर्णांनी सांगितलं हा जर येणार असेल तर आम्ही मिटिंगला येणार नाही. कलेक्टरनी 2दा ती मिटिंग कोरम अभावी पुढे ढकलली. आणि 3ऱ्या टायमाला निर्णय देऊन टाकला की मी बाकीच्या गैरहजर राहणाऱ्या लोकांचा सभासदत्व रद्द करीत आहे आणि त्यांना घरी बसवलं. बाबा वलंगकरांचं काम जे आहे त्या कामाला तोडच नाही. का आम्ही असे एवढे की एवढी मोठी माणसं आमच्याजवळ असून आम्हाला ती समजली नाही, आम्हाला ती रुजली नाही. आणि मग बाबा वलंगकरांच्या मृत्यूनंतर त्यांची एक ट्रंक होती. हे मी नाही लिहित, हे प्राध्यापक हनुमते म्हणतात, कारण मी काही ते संशोधन केलेलं नाही. त्या ट्रंकेत त्यांनी सगळे त्यांचे कागदपत्र, मिलिटरीचे सगळे हे दस्तऐवज त्याच्यात टाकले आणि ते तिथे आले. 1903 सालात त्या समाधीचं पुनर्जीवन करण्यात आलं. मधुकर गायकवाडमध्ये आत्ता नंतर पुन्हा केलं. मधुकर गायकवाडने त्याचे फार मोठं काम केलेलं आहे. कारण ज्यांनी काम केलं त्यांच्या नोंदी आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. आपल्याजवळ पक्षपातपणा काही नाही आहे. कारण काय माहिती आहे का, आम्हाला फक्त मागायचं तेवढं माहिती आहे. मगाशी म्हणून आम्ही माणसंच ना, दे 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 दे. परवा गणपती मंदिरात मी बसलो होतो. एक ग्रस्त आल्यावर 90 वर्षाचे ग्रस्त त्याला आणि मग ते देवापुढे हात जोडून म्हणते आहेत प्रार्थना, मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा कशी काय जाणे, अन्याय माझे कोट्यानं कोटी मोरेश्वरा बा तू घाल कोटी. 90 वर्षापर्यंत अन्याय केले ते सुद्धा मोरबा म्हणजे ते लायसन्स रिन्युअलला आल्यासारखं बघतो की आता माझं लायसन्स रिन्युअल करून दे म्हणजे पुन्हा मी अन्याय करायला मोकळा. बोलो काय हे यांचं वय काय, हे करतेत काय. खरं मला नवल वाटलं, मी बसलो. पण मी रागवलो नाही. त्यांचं वय बघितलं, वयाचा आदर करायचा ठरवला
आणि मग त्यांना हात जोडून म्हटलं, बापू आमचा राम असा नाही, आमचा राम सत्याचा आहे. आज त्याला स्वतःचं घर बांधायला 400-500 वर्ष लागली. म्हणून मी त्यांना ठणकवून सांगितलं की बापू आमचा राम असा नाही. हे सांगायचं कारण म्हणजे आम्हाला काही गोष्टी कळत नाही आणि कळल्या तर त्या समजत नाही. त्या बाबा बलंकराचं जे काम आहे. आणि मग बाबा बलंकराचा एक शिष्य आहे भातणकर म्हणून पनवेलचे. तो मिलिटरीत होता, मिलिटरीत तो सुटून आला. मग त्याला ब्रिटिश सरकारने त्याच्या कामाबद्दल त्याला राव बहादूर पदवी दिली. तो शिकलेला होता मिलिटरीत. त्यांचं या लोकांचं मिलिटरीत शिक्षण झाले, इतर कुठे शिक्षणाला त्यांनी वाव नसला तरी मिलिटरीत त्यांची शिक्षण झाली. त्यांची अगदी तुमच्या त्या काळातली ती पिढी काय होती, हे होते कॉलेजचं काय पहिलं दुसरं वर्ष काय ते आहे, मला काय त्यातलं काही कळत नाही, पण ते झालेलं होते. मग भातणकरांना तिथे दिलं आणि मग भातणकरांना सांगितलं की तुम्हाला बेंच मॅजिस्ट्रेट आम्ही नेमलेलं आहे. पनवेलचे बेंच मॅजिस्ट्रेट म्हणून भातणकर झाले. भातणकर मंगळवारी मामलेदार कचेरीत गेले. त्यांचं ऑफिस सजवलेलं, खुर्च्या मांडलेल्या, पुढे मोठी सतरंजी टाकलेली, कारकून कडेला 2 बसलेले आणि केसेस आलेल्या चालवायला. भातणकरांनी बघितलं. दुसऱ्या मंगळवारी आले तर सतरंजी गायब. जे भातणकरांच्या टेबलावर जे कागद टाकायचे ते स्वतः लांबनं टाकायचे, शिवाशिव होईल म्हणून ते लांबनं टाकायचे. भातणकर करणार माणूस ते. त्यांनी कलेक्टरला पत्र लिहिलं, अशी बुजगवणी मला नकोत तुमची. आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही आदेश काढा. त्यांनी कोर्टात आदेश काढले की प्रत्येक कारकुनानी फुल शर्ट फुल पॅन्ट घालूनच यायचं. आता हे दिवसभरी ते वाट म्हणजे आता घरी जायचे. याचं एक सुंदर उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रात आलेलं आहे. माडमधलं हे आपले SR जोशी सर होते. त्यांचे आजोबा होते बळवंतराव जोशी, म्हणजे दादा जोशी जे होते वकील, त्यांचे वडील ते पण वकील होते आणि ते 27च्या कालखंडात होते. आणि मितभाषी ती सगळी मंडळी आहेत ना, ती कोणाचे वादविवाद कधी घातलेले नाही. आपलं काम बरं आपण बरं, ते कोर्टात जायचे, वकिली करायचे, यायचे. तेव्हा 27चा कालखंड तो होता. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्यावर खटला भरला गेला. ते बाबासाहेबांनी भरला होता ताल्यावर उतरल्याबद्दल. आणि मग तो खटला तिथे चालला होता. कोर्टात सगळेच वाचे एक मडकं ठेवलेलं असे पाणी प्यायला, त्यांनी त्यातलं सगळ्यांनी पाणी प्यायचं असं. बळवंतराव बसायचे. तेव्हा एक मोठी चर्चा झाली की बाबासाहेब येऊन बसतात आणि शिवाशिव होते हो त्यांना सुद्धा. हे आम्ही कोणाला सोडलं नाही, आमच्यावर असा भेदभाव नाही, याला सोडणे त्याला सगळ्यांना एक माफी. आणि मग तिथे जे बाबासाहेब त्यांचे बळवंतरावांना मानायचे. मग एकदा बाबासाहेबांनी बळवंतराव विचारलं, बळवंतराव तुम्ही अस्पृश्यता किती मानता हो? जेव्हा बळवंतराव सांगितलं तो माझा खाजगी प्रश्न आहे. नाही पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मग म्हणे तुमची दिनचर्या सांगा. म्हणजे सकाळी उठतो, जेणे करतो, कोट घालतो, उपरनं खांद्यावर टाकतो, डोक्यात पगडी घालतो, कोर्टात येतो, दिवसभर काम करतो, संध्याकाळी घरी जातो. घरी गेल्यानंतर घरात शिरत नाही मी विहिरीवर जातो. आणि ते जरीचं पगडी जरीची असते, जरीला विटाळ नाही, त्याला सगळं माफ आहे. ते किती दिवस वापरलं तरी चालेल, 16 तुम्ही 2 महिने वापरलं तरी चालेल, त्याला काही ह्या बाद नाही त्याला. हे अशा पद्धतीचं सगळं. तेव्हा त्यांच्याकडे मी जातो. मग मी दगडावर बसतो, मग माझ्यावर एक बालदीभर पाणी टाकलं जातं, मी आंघोळ करतो आणि मग घरात जातो. त्यांनी स्वच्छ खरं आहे ते त्यांचं जीवन चांगलं. हे बाबासाहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. या नोंदी त्यांनी घातलेल्या आहेत म्हणून तुम्हाला मला कळलं. म्हणजे कुठला आपण कुठे होतो, आपण कुठे जात होतो. आता आपली वेळ फार झालेली आहे. मला अजून एक जायचं होतं पण मी त्याला स्पर्श करून फक्त जातो. आमच्या लाडुलीला बुद्धवाडी 3 मार्च 1903ला एक मुलगा जन्माला आला.
तुम्ही मला काय नवर सांगताय, दररोज मुलं जन्माला येते. तर तो बौद्धवाड्यात जन्माला आलेला मुलगा अतिशय तीव्र बुद्धीचा होता. तो 7-8 वर्षांचा झाला. त्याच्या एका माणसाने त्याची बुद्धिमत्ता पाहिली आणि त्याला म्हटलं चल माझ्याबरोबर, कारण तो त्याचा नातेवाईक होता. त्यांनी दासगावच्या शाळेत त्यांना, तेव्हा फक्त या जाती जमातीसाठी एकमेव शाळा दासगाव होती. त्या दासगावच्या शाळेत तो शिकायला. त्याचा अभ्यास बघून त्या शिक्षकाला वाटलं, त्याच्या मामाला, मामे भाऊ का मामा असं काय काहीतरी नातू, तो म्हटला रामचंद्रा तुला अलिबागच्या परीक्षेला बसवायचं आहे. म्हणे दादा म्हणजे रे काय? अरे म्हणे अलिबागला एक टीचर म्हणून साहेब आला होता मुंबईला, त्यांनी स्कॉलरशिप ठेवली त्याच्या नावाची रायगड जिल्ह्याला, कुलाबा जिल्ह्याला. त्या स्कॉलरशिपला तू बस. मग तो यायचा इकडे त्याच्याकडे आणि मग परीक्षेचं सगळी माहिती बिती तो शिक्षक काढून आला आणि रामचंद्रचा फॉर्म भरला. वय वर्ष 11. टीचर स्कॉलरशिपचा फॉर्म गेला. स्कॉलरशिपला गेल्यानंतर त्याची स्कॉलरशिपसाठी त्याचे फॉर्म स्वीकारला गेला. मग तो आला आणि म्हटलं रामचंद्रा उद्या आपल्याला अलिबागला जायचं आहे. हो म्हणे जाऊ. रामचंद्राला काय कळतं आहे. मग त्याची पिशवी भरली भाकऱ्या, त्या भाकऱ्या मोजून आजच्या, उद्याच्या आणि परवाच्या 3 दिवसाच्या भाकऱ्या पाहिजेत. आणि मग ते एवढा झुणका टिकणार नाही म्हणून चटणी आणि मग दिली. तो म्हटला मी 3ऱ्या दिवशी अलिबागला पोचलो. म्हणजे किती चालत असतील बघा. 3ऱ्या दिवशी अलिबागला गेलो. परीक्षास्थळी आमचा दादा घेऊन गेला. ते तिथे मोठा प्रश्न पडला, हा महाराजचा पोरगा परीक्षेला आला, आता याची व्यवस्था काय करायची? कारण तिथपर्यंत कोणी परीक्षेलाच बसला नव्हता. हा बसला. मी एक खोका आणला मोठा, एक बारका खोका आणला, त्याच्यावर तू बस आणि मोठ्या खोक्यावर पेपर लिही. मला काय, त्यांनी तो पेपर सगळा दिला. आणि तो म्हणतो मी बघत होतो मास्तरांच्या हातात काठी काही विशेष नाही, काठी असतात मास्तरांच्या हातात. त्या काळात तर तो आम्हाला लायसन्स होतो काठी घेऊन फिरायचं, मारायचं. आणि जर गरीब पोराने घरी जाऊन सांगितलं मला वाचलेले 2 चड्या मारला तर बाप आणखीन 2 चड्या मारायचा. म्हणून तो पोराने घरी सांगायचंच नाही. आणि मग त्या रामचंद्राला सांगितलं तर रामचंद्र ते दिलं आणि बघतोय ते मास्तरने काठी आणली ती आणि काठणीला टाचणी बांधली ती आणि ते दोराला मंडळच होते गाणे म्हणत. गोखले मास्तर होते, त्यांचं नाव गोखले, त्यांनी सांगितलं. आणि मी सांगितलं मास्तर माझा पेपर झालाय ना, मग ठेव त्या खोक्यावर. आणि खोक्यावर पेपर लांब उभा राहा. ते टाचणी मारली आणि पेपर ओढून घेतला. आता काही बाद नाही हो, मी मोकळा झालो. पेपर ओढून घेतला. पेपर तपासायला गेले आणि जिल्ह्याला टीचर स्कॉलरशिपला रामचंद्रचा नंबर लागला. उड्या मारा झाला. दासगावला आनंद झाला. फ्युचर स्कॉलरशिपच्या 10 रुपये असायची आणि शिक्षकांचा पगार 7 रुपये असायचा. असं त्या फ्युचरने दिलेलं होतं सगळं. ते आलं. मग तो रामचंद्रचा भाऊ हायस्कूलला आले तेव्हा हायस्कूल दारपंच्या जागेत भरायचं. मी आटोप तर घेतोच आहे. दारपंच्या जागेत भरायचं. शाळेकडे अर्धे द्या फ्युचर कॉलेजचं विद्यार्थी आहेत बघ. तर सांगितलं बाबा रे तुला आम्हाला शाळेत घेता येणार नाही. तुला जर आम्ही शाळेत घेतला तर मालक म्हणते तुम्ही जागा सोडून खालती करा, आम्हाला तुम्हाला जागा द्यायची. मग तू पुण्या मुंबईला जाऊन शिकले, एवढ्या मुलांचं कशाला नुकसान करतोय? बरं म्हटलं तर त्याला घरी राहायला लागला. तिथे भिकोबाक होत होता. त्या भिकोबाक होत नाही त्याला पाहिलं. आणि भिकोबाक होत नाही, हा स्कॉलरशिप मिळायला घेत नाही. तेव्हा इथे यशवंतराव टिपणीस, सुरबानानाचे वडील आणि पोलादपूरच्या अनंतराव चित्रे तिथे गेले. तिथे रामचंद्राला बोलवला. रामचंद्राने एक पत्र लिहिलं आणि पत्र गव्हर्नरला दिले पाठवून. एक मुंबईला घेऊन गेलं. 4थ्या दिवशी शाळेची मान्यता रद्द. शिक्षक लागले मामल्याला आता आमच्या पगाराचं का होणार? शाळेची मान्यताच काढून घेतली. मग ब्रिटिश सरकारच होतं गणको. मग हे तिथे गेले आणि त्याला आणला बोलून बाबा चल बोला आमच्या पोटावर काय मारू. आणि मग त्याला त्या शाळेत आणि मग त्यांनी संपूर्ण कम्युनिस्ट आणि दलित चळवळीचे सक्षम दुबे म्हणून त्यांनी चरित्र. मग त्यांनी शिक्षणासाठी दासगावला शाळा काढली. ते मोरे विद्यालय ते त्याचं आहे.
रामचंद्र बाबाजी मोरे तर ते क्रॉमेड मोरे ते आमदार होते आणि ते 7-8 देश फिरून आले. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा केंद्रात कायदामंत्री झाले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे ते मित्र असल्याकारणानं त्यांनी त्यांना 8-10 देशात कामगार चळवळींचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं. हा आमच्या माडचा माणूस लाडोलीचा होता. खरोखर तुम्हाला माहिती नसेल मला वाटतं का नाही नाही गेले हे अशा पद्धतीचे लोक ते असं आणि ह्यांच्यावर काहीतरी लिहावं. बरं काय नाही वाचले नाही वाचणार ते नाही, कारण समर्थांनी सांगितलेलं आहे आपण देत राहायचं, त्याला घ्यायचं आहे तो घे. म्हणून हे पुस्तक जो 300-350 पानाचं पुस्तक होईल मी सगळा खर्च करणार आहे. मी असं ठरवलं हरिद्वार यात्रेला मी गेलो नाही 1 वर्ष, कारण यात्रेला की 5,000-10,000 10-15,000 रुपये जातात. आता आम्हाला रेल्वेने जाताना विमानानं जायला लागतं, म्हणजे ते आणखीन करता आले. तर हे पुस्तक आपण काढायचं. ते अनगढ मोती हा एक अमोल ठेवा राहील असं मला वाटतं. आज तुम्ही कुठल्याही प्रकारचा दोष नसताना एवढ्या वेळ ताटकरत माझं भाषण ऐकलं याबद्दल मी प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो. कारण खरोखर इतक्या वेळ बसणं आणि ऐकणं, कारण मी 30 दिवस काय ऐकायला आलो नाही म्हणून म्हणतो हे सगळं चांगलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मला चिंता नाही, कारण आता आमची टीम तयार झालेली आहे. आता ही पालखी दरवर्षी पंढरपूरला जाणार, आम्हाला त्याच्यात आता चिंता नाही आहे. आम्ही असो अगर नसतो, कारण काय हे घडायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो आमचंसुद्धा काही खरं नाही. असे न मी नसे न मी, असे न मी नसे न मी, साहित्यातून दिसे न मी, साहित्यातून दिसे न मी.